मम्मी 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 उठ मांडीवर उठ. पप्पा मम्मी मारते. मग गोळ्या काय सर काय चाललंय? काय नाही निवांत. निवांत. हा गोळ्या हा? अरे तू लग्न झाल्यापासून चांगला सुधारलाय रे. हा मग सरपंच लग्न मानवलं ना. होय. हा, बायको चांगली खायला प्यायला घालते काय ना. हा. हा? तर मग बायको- गोळ्या बरं दिवस झाले तुझ्या लग्नाला. हा. काय पोरा बाळांचं काय मनाव घेतलं का नाही? घेऊ एवढी काय गडबड आहे सरपंच घेऊ एवढं काय तर. अरे काय गडबड आहे? अरे गोळ्या एक तर ऑलरेडी तुला लग्नच उशिरा झालंय तुझं आणि त्याच्यातून पोरं जर उशिरा व्हायची म्हणल्या हो ती पोरं हाताखाली कवा यायची? अरे फार म्हातारा वाशील ना तू. तुला म्हातारपणापर्यंत कष्ट करावं लागते. कसं आहे माहिती आहे का, पोरं हाताखाली लवकर आली ना की माणूस सुखी होतो रे, निवांत होतो. होय. हा काम होय. कमी करावं लागतं. आता तू कसं आजीला सांभाळतो तसं हा. तू पोरं तुला सांभाळणार. म्हणलं म्हणजे सरपंच लय उशीर झालाय का? आणि मग हिला निघायला. कसं असतं माहितीये हा. का, पोरं घरात असली ना हा. की जरा आनंदी वातावरण असतं, हसत्यात खेळत्यात. आणि तुमची पोरं झाली म्हणजे आमच्या खांद्यावर खेळत्यात ना. हा बरोबर आहे सरपंच. हा बरं, चला, म्हणून म्हणलं येऊ का मी? कुठं चालला आता तुम्हीच म्हणले ना लय उशीर झालाय जरा तयारी करावं लागेल ना मग. लगेच? हा मग जातो ना. अरे पण थोड्या गप्पा मारल्या असत्या. नाही नाही नको आता ऑलरेडी एवढा उशीर झाला ना आता कशाला उशीर करायचा. अरे येतो मी बाय. ऐक ना, ए अरे मी एकटाच यार, थोड्या गप्पा मारल्या असत्या. आईला लगेच बाबा गेला निघून. कोण करण्या कशाला अडवलं जाऊ दे मला. मी तुमच्याकडे येत होतो. पुढे चाललं तुम्ही एवढं लगबगीन. ए बघ करण्या आपण नंतर भेटू नंतर बोलू आता मला ऑलरेडी लय उशीर झालाय जाऊ दे मला. अहो उशीर झाला पण कुठं जायचं तुम्हाला? अरे घरी चालले बाबा बाप व्हायची तयारी करायला. घरी आज बाप व्हायचं रे हा कुणाच्या? अरे माझ्या लेकरांचा बाप मी होणार. आईला. मग तुम्ही बाप व्हायचे का तुम्हाला? आणि मग येणार का? अहो गुळू दादा पोर झालं लय हाल होते. काय हलवत नाही करण्या तू मला नको सांगू जाऊ दे मला. अहो तुमचंच तुम्हाला व्हायला चालले पोर सांभाळा तुम्ही. पोर झालं लय अवघड होते गुळू दादा. काय काय अवघड होतंय? अहो तुम्हाला तुमचंच होत नाही आणि तुम्ही ते पोर कसं काय सांभाळसाल? अरे करण्या कसं आहे माहिती का एकदा बाप झाल्यावर सगळं शिकून माणूस करत बरोबर. तुम्हाला वाटतच होय बाप झाल्या पोर पोर तुम्हाला सांभाळता येतात हा येतं होय? हा मग एक काम करा आधी तुम्ही आहे ना आज आहे ना पोरं सांभाळायची प्रॅक्टिस करा मग तुम्ही बाप झाला म्हणून समजून देईल मी. अरे पण पोरं कुठून आणायची करण्या प्रॅक्टिस करायला? आईला गुळू दादा तुमच्या नंतर गावात बारीक मीच आहे. हा मग असं करा आज आहे ना मला तुमचा मुलगा समजा आणि मी तुम्हाला आज माझा पप्पा समजितो. मग तुम्ही जर आज मला सांभाळून दाखवलं हा. तर मी म्हणणार बाप व्हायच्या लायकीचे आहे तुम्ही. छायला करणे हुशार आहे बर का हा, तू. मग. आयडिया मात्र एक नंबर आयला. आहे. म्हणजे आजच्या एक दिवसात मी तुझा बाप तू माझं पोरग हा. मी तुला दिवसभरात सांभाळून दाखवायचं. ओके जमलं. आईला म्हणजे आणि माझी प्रॅक्टिस बी होईल हा. आणि मी बाप पण होणार म्हणजे बाप व्हायच्या लायकीचं होणार. होणार. हं. चला मग पप्पा चाल अरे आता बस तयारी लागू ना. हा चालतंय चल. अं, मम्मी 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 उठ मांडीवर उठ. पप्पा मम्मी मारते. असू दे बाळा असू दे मी बघतो. अगं बायको खुशाल लेकराला मारी ती दाना दाना त्याला किती लागत असेल ग असं मारतात का लेकराला? हे लेकरू एवढा मोठा टोन गायन कुशाल माझ्या मांडीवर येऊन बसलाय बदकन लागलं की मला दुखायली मांडी. टोनगा कशाचा बारीकच आहे ती. हे हा हे काय खूळ घेतलं काय सोंग केलं हे? हे बघ बायको खोळ बीळ काय नाही आणि सोंग बी काय नाही. हा. हे बघ कसं आता मला बाप व्हायचं म्हणल्यावर लेकरं सांभाळायची प्रॅक्टिस केली पाहिजे का नाही? हम्म. तेव्हा तर मला लेकरं सांभाळता येते ना आपले. हा. म्हणून आहे ना आजच्या दिवस ते आहे ना आपलं लेकरू आणि आपण त्याचे आई बाप आहेत. हो आता हे काय खूळ काढलंय तुम्ही मधीच? अगं बायको खोळ बीळ काय नाही तू शांत बस. पप्पा हा. दुधू. दुधू बायको हा. त्याला दुधू दे. दूध हा बर काय माणूस आहे, काय दूध दे काढायचं. त्याला दूध आणून दे. म्हणजे ते दूध प्याला की जरा झोपण शांत. कप भर बस होईन ना. कबर वाचणार आहे नाही गल्लाच बन बरं ग्लास भर आला म्हशीचं. म्हशीचं हा. म्हशीचं घेऊन ये. ओ म्हशीचं दूध नाही आपल्या घरी गाय येत गायचंच दूध आहे. गायचं चालेल का? नाही मला म्हशीचं पाहिजे. बायको आण कोणा कोणतरी पैसे बिशे दे 5-50 रुपयाचं घेऊन ये. मी काय कोणाच्या घरी जाणार नाही दूध बीध मागायला. आणि तुम्ही हे खूळ आताच्या आता बंद करायचं. इथं माझ्या पुढे काय करायचं नाही. जा गावात जाऊन काय करायचं ते करा. उगाच काढलंय पप्पा काहीतरी. मम्मी. बाळा हे बघ मम्मी काय आपल्याला इथं प्रॅक्टिस करू देणार नाही. आपण काय करू माहितीये का गावात जाऊ आणि तिथंच प्रॅक्टिस करू. चल पप्पा शंभर. शेंबूड माझा पदर नाही पुस तुमच्या शर्टाने. नाही गं. पप्पा मला लय भारी. हा ना? हा.
जा जा इथनं जा पहिले जा इथनं तिकडे करा तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची काय खुळ करायची येतं तिकडे चल जा बाळा पप्पा कॅडबरी हा आता गावात गेलो ना तुला कॅडबरी घेऊन देतो चला पैसे खर्चू नका उगच तू नको शिकवू मला अक्कल आता मम्मी खरंच मम्मी जाऊ दे बाळा असू दे चल पप्पा बंडू मामा पप्पा बंडू मामा ए बा- इमली इमली काय खूळ लावलं तुम्ही हे ए खोलबे काय नाही ते इमली दे चल काय इमली ए अजिबात इमली बिमली काय देत नसतो मी. बंडू मामा इमली इमली ए, गोळ्या हा. ही मला मामा मामा का म्हणायला लागले रे अरे बांड्या हे बघ आता उद्या मी जर बाप झालो मला पोरं झाले तर ते तुला काय म्हणते काय म्हणते मामाच म्हणते ना अजिबात मी तुझ्या लेकराला मला मामा म्हणून देणार नाही अरे मग तुला काय बांड्या म्हणायला लावीन बस का अजिबात तुझ्या लेकराने मला काहीच म्हणायचं नाही हा. बरं ठीक पप्पा आहे. इमली इमली हा बाळा देतो तुला इमली होय. थांब. तू बाप होणार आहे का हा हे बघ आता कसं माहिती का उद्या जर मी बाप झालो हा. तर आहे ना मला लेकरं सांभाळायची प्रॅक्टिस असली पाहिजे ना हा. म्हणून ते आहे ना माझं बाळ झालंय लेकरू झालंय हा, आणि पण मी त्याचा बाप आजच्या दिवसात मी जर त्याला सांभाळून दाखवलं ना हा. तर मग हाय बुवा, मी बाप होऊन लेकरू सांभाळू शकतो म्हणजे पण मी तुला बापच होऊ देणार नाही ना अरे असं कसं होऊ देणार नाही ते माझ्या हातात आहे तुझ्या हातात थोडी पप्पा इमली इमली अरे हे बघ म्हणजे मी तर बाप होत असतो हम्म. पण मी इमली देत नसतो हा. तू इमली दे पप्पा इमली पप्पा इमली इमली दे मला. इमली इमली पप्पा इमली इमली पप्पा इमली अरे आईला, काय सोंगा लावलं पप्पा पप्पा मैस पप्पा मैस अरे बाळा ती म्हैस नाही ती शेळी आहे. शिळी हा. पप्पा शिळीचं दूध शिळीचं दूध देतो देतो हे बघ आपल्या घरी शेळीचं दूध आहे घरी जाऊ घरी गेल्यावर देतो तुला पप्पा शिळीला 2 शिंग आहे का एक आहे? 2 शिंग आहेत बाळा ते मग एक बारीक एक मोठं अरे ते एक तुटलंय त्यामुळे बारीक झाले बर चल पप्पा तुषार काका हा. तुषार काका मला हरीण बघायचे यार गोळ्या अरे का काका म्हणत आहे मला अरे ते माझं पोरग आहे ना मग आता तुला काका म्हणायचं नाही तर काय म्हणू तुझं पोरग आहे का मग तुषार काका मला हरीण बघायचे याला हरिण बघायचे जरा हरिण दाखवतो वाई हा. लेकराला दाखव दाखव इथे इथे हे बघ असं वरती बघायचं आबाळा दिसलं का दिसलं का? पप्पा याच्या बापाने आज हरी दाखवलं होतं का याच्या लावून आला पाहिलं तुम्ही ए, 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 दुसरे अरे पप्पा माझे कान दुखायला लागले बाळा असू दे असू आपण मलम लावू घरी गेला अरे लेकराला असा हरीण दाखवते का नीट दाखवायचं बरं जाऊ दे परत बघायची का अजून एकदा नाही बघायचं मला नाही ना जावा मग नको दाखवू जावा चल बाळा यार हरिण दाखव हे बघ किती चांगलं आहे खायला बघ इकडे खात नाही काय नाही तुझं झालं का पप्पा सरपंच बाबा मला गोडा खेळायचे त्याला वाकवा खाली हो बाळा थांब सरपंच खाली वाका त्याला घोडा घोडा खेळायचं तुमच्या ए खाली वाकणाऱ्या करण्या अरे त्या गायांना खायला टाकायचं तर काय काय चाललंय रे तो हे सरपंच ते बाळ आहे राव माझं लेकरू आहे आजच्या दिवस ए गोळ्या अरे ते करण्या आहे काढले नाही तुम्हाला नाही समजणार सरपंच तुम्ही सकाळी म्हणले नाही का बाप हो आता बाप व्हायचं म्हणल्यावर लेकरं सांभाळायची प्रॅक्टिस करायला नको का मग प्रॅक्टिस करतोय ना अरे त्याला काय प्रॅक्टिस करावं लागतंय लेकरं झाल्यानंतर आपोआप सांभाळते माणूस तुम्हाला नाही कळणार तुम्ही घोडा वा बस रे पाठीवर तुम्हाला आता 2 ठोके टाकू का चांगले पप्पा गोट्या खेळायचे मला करण्या तुला आहे ना 2 ठोके टाकीन नीट पप्पा बाबा गावलं मला बाळा थांब तू तू माझ्या पाठीवर बस बाबाचं जाऊ दे बाबा लय खडूस आहे तू माझ्या पाठीवर बस वा अयो, गाय, आय, 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 अयो, मोठं. अरे ओट ठेव मरण ना खाली फार चिपोटे होय ना त्याची अयो, ए अयो, अरे अयो, अरे काय गोळ्या हा अयो. हे? ए, बाळा थांब ए. अयो. अरे यांचं चाललंय काय नेमकं हा नाना ओळखलं का मला ओळखला अरे तू सरपंचाचा गडी हा मला काय माहित नाही तू करण्या
नाना मी चांदा नाही मी गोळ्याचं पोरग नाना अरे लगा हो तिकडे हा इला सगळं रात्री चांगलं पाहिलं होतं ना आता बिघडवणी करते डोक्यावर फरक झाला असेल तिच्या हा सरपंच त्याला काय ते ओय अहो, काय झालं? असं असं चाललं काय भानगडी अहो नाना ते पोरग बोकांडी बसलं कंबर दुखायला लागले वर्ग बोकांडी बसलं हा माझं- कोणाचं माझं दुसरं हा कोणाचं राव. ते कार्य म्हणत होता मला ते मी ह्याचा पोरगा आहे गोळ्याचा हा बरोबर हाय. लाज वाटते का काय? हा काय ना वर्ष पोर होत नाही तुला रात्रीतून कुठून झालं अहो नाना काही फिक काय पोर आजकाल करते सांगता येत नाही जा पळ करणे या सांग तू तसा याले गावात पोर बिघडायला लागले तर काय कुठे बघाय पण काय थांब ए बाळा ए बाळा थांब अरे कुठे पळतोय ए तुला माहिती का गोळ्या माझा पप्पा आहे अरे थांब कुठे पळतोय ए गोळ्या काय? तो तुझा पोरगा आहे का हा हा हा. त्याने कामाला मारला अरे हा? आता बारीक आहे कामाला मारला कामाला मारला अयो 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 मला काय मारला हम्म? अयो अरे असली पोरं काढायची तू हा अरे बारीक अरे मोठ्या संघ बोलायचं काय हाय का नाही त्याला बाण शिकवलंय का नाही तो अरे हा? बारीक लेकरू संस्कार अयो. दिले का नाही चला अरे, सांगतो मी सांगतो सांगतो म्हणतो अयो बाळा लोकांना मारून का पळाला रे मज्जा माझ्या अरे तुझ्या म्हणजे पाय लोकांनी मला साजा दिली रे पप्पा हा आता मला काय झोप आले मला झोपायचे अरे झोप ना मग खाली मला मांडीवर झोपायचे मांडीवर बर झोप झोपला का पप्पा अंगाई मला अंगाई य ग गाई य ग गाई गोठ्यात बाळाला दूध दे ग वाटीत बाळाची वाटी मांजर चाटी झोपला का नाही मांजर जाई रागानं तिला खाल्लं वाघानं झोपला का नाही अरे बाळा लय वजन आहे रे तुझं पप्पा हा. बाळ मांडीवर झोपत अरे मांडीवर झोपत खरंय पण तुझं वजन लय आहे ना बाळा ऐक ना जरा उठून बसतो का पप्पा हा. मला कुरकुर खायचे कुरकुर अरे बाळा पैसे नाही ना आता माझ्याकडे मला कुरकुर खायचे म्हणजे खायचे अरे पैसे नाही म्हणल्यावर कुठून आणू आता मला कुरकुर खायचे मागाशी तुला कॅडबरी दिली ना आता लगेच कुरकुरे मागायला लागला का जरा ती कॅडबरी तर जरा जिरू दे पोटातले ती संपली पण मला कुरकुर पाहिजे म्हणजे पाहिजे ए जा नाही माझ्याकडे पैसे मला कुरकुर पाहिजे म्हणजे पाहिजे नाही व्हायचं मला बाप जा कॅन्सल मला बाप नाही व्हायचं आणि लेकरं बी नाही सांभाळायचे अरे गावातल्या लोकांना मारून पळाला तू आणि लोकांनी मला मारलं अरे हे बघ सकाळपासून आहे ना तुझ्यावर 400-500 रुपये खर्च झालाय तुझ्या खाण्यापिण्यावर समजलं का तेवढा तर माझा महिन्याभराचा खर्च नाहीये समजलं का एवढं जर लोक मारणार असेल तर मला बापही नाही व्हायचं आणि प्रॅक्टिस बी नाही करायची चल आपल्या घरी कळलं का आता कळलं हा कळलं हा बाप होणं किती अवघड आहे लेकर सांभाळणं किती अवघड आहे चल आपल्या घरी कळलं मला आता चला सांगितलेलं कळलं नाही सकाळी तुम्हाला